नमस्कार, मी परमगत जाधव. तर देशात E20 पेट्रोलवर वाद सुरू असल्याचा हा आणखी आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे. भारत सरकारने E25 म्हणजेच 25% इथेनॉल मिश्रित पेट्रोलची जी चाचणी सुरू केलेली आहे. या चाचणीत वाहनाचे मायलेज, इंजिनची कामगिरी आणि उत्सर्जन आणि दीर्घकालीन परिणाम तपासले जाणार आहेत. अहवाल पुढील वर्षअखेरीस अपेक्षित आहेत. मग हा नवा प्रयोग नेमका काय आहे? तुमच्या गाडीवर याचा काय परिणाम होईल? आणि मायलेज खरंच कमी होईल का? आणि सरकार हा निर्णय का घेत आहे? चला सविस्तर या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर E20 म्हणजे काय? तर 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल भारताने आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी E20 धोरण लागू केलेलं आहे. आणि यामुळे परकीय चलनाची जी बचत आहे आणि ऊस व धान्यांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा जो प्रोत्साहन मिळते, या प्रोत्साहनामुळे आता सरकारने E25 पेट्रोलची जी चाचणी सरकार करत आहे, यामध्ये 75% पेट्रोल आणि 25% हे इथेनॉल. तर ही चाचणी अर्लीच्या माध्यमातून केली जात आहे. वाहनांचे जे इंधन आहे, मायलेज, कार्यक्षमता आणि उत्सर्जन यांचा दीर्घकालीन अभ्यास केला जाणार आहे. कारण मायलेज कमी होणार का याच्यामुळे? तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते इथेनॉलमध्ये पेट्रोलपेक्षा कमी ऊर्जा असते आणि त्यामुळे काही वाहनांमध्ये मायलेज किंचित कमी होऊ शकते. मात्र कमी होईल हे वाहनांच्या इंजिन, तंत्रज्ञान आणि इंधन सुसंगतीवर अवलंबून असते. आणि याच्यासाठी सरकारची जी चाचणी आहे, ती चाचणी करत आहे. तर जुन्या गाड्यांचं काय? तर याच मुद्द्यावर सर्वाधिक चर्चा सुरू आहे. कारण या देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये भरपूर अशा जुन्या गाड्या आहेत आणि म्हणून अनेक जुन्या गाड्या ह्या E10 किंवा A20 वर पर्यायच आहेत आणि म्हणून डिझाईन झालेले आहेत. म्हणजे ज्या जुन्या गाड्या आहेत त्या E20 किंवा A10 याच्यावरच डिझाईन झालेले आहेत आणि म्हणून जास्त इथेनॉलमुळे काही वाहनांमध्ये रबर, पार्ट्स किंवा फ्यूल लाईन किंवा इंजिनवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. आणि यामुळे E25 हे सर्व वाहनांसाठी लगेच लागू होणार नाही. चाचणीचे निष्कर्ष आल्यानंतरच पुढील निर्णय हा होईल. तर सरकारचे म्हणणे आहे की कच्च्या तेलाची जी आयात आहे, ही आयात याच्यामुळे कमी होईल आणि प्रदूषण कमी करणे आणि जे शेतकऱ्यांचे उत्पन्न आहे, ते शेतकऱ्यांचे उत्पन्न याच्यामुळे वाढेल. कारण याच्यामुळेच हा इथेनॉल तयार होतोय. तर जैव इंधनाचा वापर हा वाढवणे आणि यासाठी E20 नंतर E25 आणि पुढे E30 आणि फिक्स फ्यूल वाहनांच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. तर काही तज्ज्ञ आणि विरोधी पक्षाचा दावा असा आहे की
मायलेज कमी होऊ शकते. जुन्या वाहनांना अडचणी येऊ शकतात. ग्राहकांवर याचा परिणाम होऊ शकतो. जर सरकारचे म्हणणे आहे की अंतिम निष्कर्ष चाचणी अहवालानंतर स्पष्ट होईल. आणि म्हणून मित्रांनो, सध्या E25 म्हणजे देशभर लागू झालेले नाही. फक्त चाचणी सुरू आहे आणि म्हणून उद्यापासून सर्व गाड्यांचे E25 गाड्यात येणार का? किंवा सर्व गाड्या ह्या खराब होतील असे दावे सध्या योग्य नाही. चाचणी पूर्ण झाल्यानंतरच सरकार पुढील निर्णय हा घेणार आहे. तर हा E25 इथेनॉल ही बातमी कशी वाटली? तर ही बातमी तुम्हाला आवडली असेल असं मला वाटतंय. कारण हा सगळ्यांचा किंवा सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.